नमस्कार मित्रांनो जसे की आपल्याला आता सगळ्यांनाच माहित आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी शासनाकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे। ई-केवायसी केल्याशिवाय आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळणार नाहीयेत। आता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला आपली ई-केवायसी ही करावी लागणार आहे। त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे 1500 रुपये तो इथून पुढे मिळणार आहे। ज्या बहिणी या योजनेअंतर्गत आपली ई-केवायसी 2 महिन्याच्या आतमध्ये करणार नाहीत अशा महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होईल। परंतु मित्रांनो, ई-केवायसी करताना देखील लाखो महिला या ठिकाणी खूप मोठ्या चुका करत आहेत। या चुकांमुळे ज्या महिला पात्र असतील त्या महिला सुद्धा आता या योजनेअंतर्गत अपात्र होतील। त्यामुळे या ठिकाणी ई-केवायसी करते वेळेस तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की ज्या लक्षपूर्वक या ठिकाणी भराव्या लागणार आहेत। ज्या दिवसापासून या ठिकाणी ई-केवायसी सुरू झालेली आहे तर आतापर्यंत म्हणजेच 18 सप्टेंबर पासून या ठिकाणी ई-केवायसी करण्याची प्रोसेस ही ऑनलाईन सुरू झालेली आहे। 18 सप्टेंबर तर आजपर्यंत या ठिकाणी लाखो महिलांनी आपली ई-केवायसी केलेली आहे आणि ई-केवायसी करते वेळेस या महिलांनी या ठिकाणी 2 अशा काही मोठ्या चुका केलेल्या आहेत की ज्यामुळे त्या महिला पात्र असतील तरी देखील या योजनेअंतर्गत त्यांच्या त्या चुकांमुळे त्या अपात्र ठरणार आहेत आणि त्यांना जो काही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे तो डायरेक्ट त्यांचा बंद होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत असाल, या 2 मोठ्या चुका तुमच्या कोणत्या आहेत की ज्या तुमच्याकडून ई-केवायसी करते वेळेस होत आहेत या तुम्हाला समजून घेणे खूप महत्त्वाचे असणार आहे। अन्यथा तुम्ही देखील या ठिकाणी जर या 2 मोठ्या चुका केल्या तर मात्र या ठिकाणी तुमचा देखील लाभ पात्र असून देखील तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। त्यामुळे या ठिकाणी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांनी आपली ई-केवायसी ही पूर्ण केलेली आहे आणि या ठिकाणी 90% महिलांनी या 2 मोठ्या चुका केलेल्या आहेत। आणि मित्रांनो, या 2 चुका ज्या महिलांनी केलेल्या आहेत त्यांना या चुका दुरुस्त देखील करता येत नाहीयेत, कारण की अद्याप या ठिकाणी शासनाकडून ई-केवायसी करण्याच्या पोर्टलवरती एडिट करण्याचा म्हणजेच दुरुस्ती करण्याचा जो काही ऑप्शन आहे तो अजून देण्यात आलेला नाहीये। त्यामुळे या ठिकाणी महिलांना फक्त एकच चान्स आहे। या संधीमध्ये जर तुम्ही या ठिकाणी ई-केवायसी तुमची व्यवस्थितपणे केली नाही, या 2 मोठ्या चुका जर केल्या तर मात्र तुमचा या ठिकाणी पात्र असून देखील लाभ हा बंद होऊ शकतो। लाखो महिलांनी आतापर्यंत या योजनेअंतर्गत आपली ई-केवायसी ही कंप्लीट केलेली आहे आणि त्यामध्ये 90% महिलांनी या ठिकाणी या 2 मोठ्या चुका केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आता या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलवरती काही प्रॉब्लेम येत आहे, परंतु लाखो महिलांची ई-केवायसी झालेली आहे आणि पोर्टल सुरळीत झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी महिला ज्या काही ई-केवायसी करतील त्या देखील या 2 मोठ्या चुका करू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ ज्यांची ई-केवायसी झालेली आहे त्यांनी देखील पूर्ण पहा आणि ज्यांची ई-केवायसी झालेली नाहीये त्यांनी देखील पूर्ण पहा, जेणेकरून या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ई-केवायसी कराल त्यावेळेस तुमच्याकडून या चुका होणार नाहीत आणि या योजनेचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला या ठिकाणी सुरळीतपणे मिळत राहील। त्यामुळे ई-केवायसी करताना तुमच्याकडून कोणत्या मोठ्या चुका होत आहेत आणि त्या चुका टाळण्यासाठी तुम्हाला नेमका कोणता पर्याय निवडायचा आहे याबाबतच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि महिला ई-केवायसी करता वेळेस कोणत्या 2 मोठ्या चुका करत आहेत याबाबत सविस्तर जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ई-केवायसी करते वेळेस महिला कोणत्या 2 मोठ्या चुका करत आहेत की ज्यामुळे त्या पात्र असून देखील या योजनेअंतर्गत त्या अपात्र ठरणार आहेत। तर हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून या ठिकाणी जर तुमची ई-केवायसी बाकी असेल तर पुढे ज्यावेळेस पण तुम्ही या योजनेची ई-केवायसी कराल तर त्यावेळेस तुमच्याकडून त्या चुका होणार नाहीत। तसेच ज्या महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण केली असेल तर त्या महिलांनी देखील या ठिकाणी लक्षपूर्वक पहा, कारण की या ठिकाणी जर एडिटचा ऑप्शन आला तर या ठिकाणी दुरुस्ती करते वेळेस तुम्हाला कोणती दुरुस्ती करायची आहे, कशा पद्धतीने ती दुरुस्ती करायची आहे याबाबत तुम्हाला समजून जाईल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे। म्हणजेच कुठल्याही ब्राउझरवरती तुम्हाला या ठिकाणी हे पोर्टल ओपन करून घ्यायचे आहे। हे पोर्टल ओपन झाल्याबरोबर या ठिकाणी समोरच तुम्हाला या ठिकाणी ई-केवायसी बॅनरवरती याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर त्या ठिकाणी लाभार्थ्यांनी आपल्या फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक म्हणजेच कॅप्चा या ठिकाणी नमूद करून घ्यायचा आहे। आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत या ठिकाणी सेंड OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे। त्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावरती OTP येईल। हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या महिला 2 चुका कोणत्या करत आहेत मित्रांनो हे आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगणार आहे। त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित नीट व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्याकडून ई-केवायसी करते वेळेस या 2 चुका होणार नाहीत। तर या ठिकाणी OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक केल्याबरोबर सिस्टम मार्फत तपासले जाईल की लाभार्थ्यांची ई-केवायसी या ठिकाणी आधीच पूर्ण झाली आहे किंवा झाली नाहीये।
तर जर समजा तुमची आधीच पूर्ण झाली असेल, म्हणजेच तुमची ई केवायसी जर या ठिकाणी आधीच पूर्ण झाली असेल, तर ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा मेसेज, असा संदेश तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल। त्याच्यानंतर जर समजा तुमची ई केवायसी पूर्ण झालेली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र यादीत आहे किंवा नाही हे तपासले जाईल। ते तपासल्यानंतर जर तुमचा आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला तुम्हाला जाता येईल। पुढील टप्पा तुमचा आल्यानंतर लाभार्थ्याने आपल्या पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक म्हणजेच कॅप्चा कोड या ठिकाणी नमूद करावा लागणार आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला संमती दर्शवून सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचा आहे। तो ओटीपी आधार सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल। तो ओटीपी या ठिकाणी नमूद करून सबमिट बटनावरती पुन्हा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता इथून पुढे मित्रांनो, जे काही चुका महिला करत आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी समजणार आहेत, कारण की या ठिकाणी शासनाकडून फिरून फिरून या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत, जे सर्वसाधारण महिलांच्या लक्षात येत नाही। आणि या ठिकाणी बहुतेक महिला 90% महिला याच चुका करत आहेत की या ठिकाणी तुम्हाला नेमके कोणते ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। तर बघा, ओटीपी या बटनावरती पती आणि वडिलांचे आधार क्रमांक टाकून या ठिकाणी ओटीपी टाकल्यानंतर जसे आपण सबमिट करतो, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित म्हणजे डिक्लेरेशन करावे लागतील। तर हीच ती फील्ड आहे मित्रांनो की ज्या ठिकाणी 90% महिला या चुका करत आहेत। तर बघा, या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत शासनाकडून की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही हे दोन पर्यायांपैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। बऱ्याचशा लाखो महिलांनी या ठिकाणी नाही पर्याय निवडलेला आहे आणि लाखो महिलांनी या ठिकाणी होय पर्याय निवडलेला आहे। परंतु या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचे प्रश्न असे येत आहेत आपल्या व्हिडिओवरती की सर, या ठिकाणी आपल्याला होय निवडायचं आहे की नाही निवडायचं आहे, या ठिकाणी योग्य पर्याय हा कोणता आहे। तर या ठिकाणी राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत आणि किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। तर मित्रांनो, या ठिकाणी निवृत्ती वेतन घेत नाहीत, तर या ठिकाणी नाही हा ऑप्शन येणार नाही, तर या ठिकाणी होय हे ऑप्शन येणार आहे। ज्या महिलांच्या घरामध्ये असे कोणी नसेल, त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील, अशा महिलांनी या ठिकाणी होय हा पर्याय निवडायचा आहे। कारण की या ठिकाणी निवृत्ती वेतन घेत नाहीत हे खरे आहे, त्यामुळे या ठिकाणी होय हे खरे आहे। निवृत्ती वेतन आमच्या घरात कोणीही घेत नाही, अशा पद्धतीने याचा अर्थ होत असतो। जर तुम्ही या ठिकाणी नाही केले तर त्याचा उलटा अर्थ या ठिकाणी होणार आहे आणि जर तुम्ही पात्र असाल तरी देखील या योजनेमध्ये तुम्ही हे पर्याय निवडल्यानंतर अपात्र ठरू शकता। त्यामुळे या ठिकाणी सर्व महिलांनी होय हाच पर्याय निवडायचा आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी देखील लाखो महिला कन्फ्यूज होतात की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। तर या ठिकाणी देखील लाखो महिलांनी नाही केले आहे आणि लाखो महिलांनी होय केले आहे। तर या ठिकाणी अशा चुका ज्या काही महिलांकडून होत आहेत या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। तर बघा, आता या ठिकाणी काय आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। तर ही गोष्ट खरी आहे। या योजनेच्या नियमानुसार आपण फक्त या ठिकाणी एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा एका घरातून 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर या ठिकाणी देखील तुम्हाला होयच करायचे आहे, नाही हा शब्द या ठिकाणी करायचा नाहीये। हे प्रश्न तुमचे भरून झाल्यानंतर वरील बाबींची नोंद चेकबॉक्सवरती क्लिक करावे आणि सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करावे लागेल। त्याच्यानंतर शेवटी सक्सेस अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मेसेज येईल आणि या पद्धतीने तुमची ई केवायसीची पडताळणी ही यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश देखील तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे। सध्या या ठिकाणी वेबसाईटचा प्रॉब्लेम येत असेल, परंतु लवकरच या ठिकाणी शासनाकडून ई केवायसी करण्याची जी काही वेबसाईट आहे ती सुरळीतपणे सुरू केली जाईल आणि ज्यावेळेस पण तुम्ही या ठिकाणी तुमची ई केवायसी कराल त्यावेळेस या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे। त्याचप्रमाणे ज्या महिलांची ई केवायसी अगोदर झालेली असेल आणि त्यांच्याकडून या ठिकाणी काही चूक झाली असेल तर या ठिकाणी शासनाकडून एडिटचा ऑप्शन येण्याची शक्यता आहे। एडिटचा ऑप्शन आल्यानंतर तुम्ही तुमचा या ठिकाणी पर्याय तुमची ई केवायसी एडिट करून योग्य तो पर्याय निवडून या ठिकाणी तुमची ई केवायसी सक्सेस करू शकता।